आणि आता मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी। मेट्रो 7A चा महत्त्वाचा टप्पा आता पूर्णत्वास येतोय। उद्या मेट्रो 7A चा टनल ब्रेक थ्रू पार पडेल। मेट्रो 7A चा अंतिम टप्प्याचं काम आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ T2 येथे सुरू होत आहे। तर T2 पासून टनलची सुरुवात झाली असून 1.7 किलोमीटर लांबीचा हा बोगदा आहे। टनल बोरिंग मशीन डाऊन मार्गावरील बोगद्याचं काम उद्या पूर्ण करेल। लाखो मुंबईकर आणि प्रवाशांना याचा फायदा होणार आहे। अंधेरी T2 ते गुंदवली असा हा मार्ग टनल पासून पुढे उन्नत मार्ग असेल। या मार्गावर 13 स्थानक असून गुंदवली ते दहिसर पूर्व अशी मेट्रो सध्या सुरू आहे। मात्र लवकरच गुंदवली ते विमानतळ रस्ता असा प्रवास प्रवाशांना करता येणार आहे। दरम्यान हे काम आता अंतिम टप्प्यात आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। आपण पाहूयात। मुंबईतील मेट्रो 7 चा महत्त्वपूर्ण टप्पा हा उद्या या ठिकाणी पूर्ण होतोय। TBM मशीनची जी टनल आहे तो पूर्ण होतोय। ही डाऊन लाईट जो टनल आहे तो मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स पासून या ठिकाणी येतो। T2 पासून जर दहिसरच्या दिशेने जर आपल्याला जायचं असेल तर या मेट्रोचा प्रवास करावा लागणार। त्यासाठी हा जो टनल आहे 1.7 किलोमीटरचा टनल हा पूर्ण झालेला आहे। या ठिकाणी ब्रेक थ्रू उद्या होणार आहे। दुसऱ्या बाजूला जो अपलाईनचा टनल आहे तो सुद्धा 90% जे काम आहे ते पूर्ण झालेलं आहे। आणि एकूणच हे जे स्टेशन असणार आहे ते अंडरग्राऊंड असणार। मात्र यातील सर्व जी 12 स्टेशन असतील ते एलिव्हेटेड म्हणजे जमिनीच्या वरती असतील। मात्र हा मोठा टप्पा या ठिकाणी आपण पाहतोय। खरं तर ब्रेक थ्रू झाल्यावरती लवकरच पुढील 1-2 वर्षांमध्ये मुंबईकरांना मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स पासून ते दहिसर पर्यंतचा प्रवास हा करायला भेटणार आहे। कॅमेरा पर्सन विनीत पेडणेकरसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। मुंबई मेट्रो 7 चं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स T2 येथून जी मेट्रो टनल सुरू होतीये त्याचं काम सुद्धा अंतिम टप्प्यात आलेलं आहे। 90% काम पूर्ण झालेलं आहे। उद्या ब्रेक थ्रू डाऊन मार्गाचं असणार आहे आणि याच ठिकाणी आपण बघतोय टनल मध्ये आहे। सध्या मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथील जे टनल आहे एकूणच T2 जे टर्मिनल्स आहे त्या स्टेशन मध्ये आहे आणि इथून खरं तर एलिव्हेटेड मेट्रो असणार आहे। पहिलं स्थान जे आहे मेट्रो 7 मध्ये ते जमिनी अंतर्गत असणार आहे, जे छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो 3 ला सुद्धा जोडण्यात आलेलं आहे। त्यामुळे खरं तर मार्वल प्रोजेक्ट हे खरं तर आहे मेट्रोचं आणि या मेट्रो अंतर्गत लाखो प्रवासी देशांतर्गत असतील देशाच्या बाहेर असतील हे विमानतळाकडे जाण्यासाठी प्रवास करत असतात। त्यांच्यासाठी फार सोयीस्कर ठरणार आहे। एकूणच 1.7 किलोमीटरचा जो टनल आहे त्याचं काम हे आपण पाहतोय, त्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। आणि ज्याप्रमाणे उद्या ब्रेक थ्रू झाल्यानंतर लवकरच मेट्रो 7 जे आहे ती प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे। मात्र सध्या गुंदवली मेट्रो स्टेशन पासून ते या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स T2 जो मेट्रो स्टेशन आहे तिथपर्यंत जे हे काम सुरू आहे आणि त्याचमध्ये एलिव्हेटेड मेट्रो असणार आहे। त्याचप्रमाणे ही भूमी अंतर्गत असणारी मेट्रो 7 चा हा टनल असणार आहे। याचं काम जोरात सुरू आहे। कैमरा पर्सन विनीत पेडणेकर सह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। हमारी पहली TBM जो है वो 100% हो चुकी है। इसके बाद ये दूसरी ये वाली डाउनलाइन TBM है, ये आप देख रहे होंगे अपलाइन TBM है। ये वाली अप्रोक्स हमारी 90% तक कंप्लीट हो गई है। इसका भी हम लोगों ने सेम ब्रेक थ्रू रहेगा। दोनों TBM हमारी निकलेंगी। ये डाउनलाइन हो गई टनल, इसमें ट्रेन के लिए ये हो गई अपलाइन। ये हमारा यहाँ से पूरा कंटिन्यू एलिवेटेड की तरफ हम चढ़ते जाएंगे, सारा एलिवेटेड में जाएंगे। अंडरग्राउंड स्टेशन में भी हमारा 7A है जो हमारा लिंक करता है लाइन 3 को, एक्वा लाइन को, जो हमारा अभी रनिंग में है। ये मुंबई में MMRCL का जो पैकेज है लाइन 3, इसको लिंक करता है हमारा लाइन 7A, उसका इंटरकनेक्शन है। हम लाइन 3 से लाइन 7A पे आ सके। अगर किसी को यहाँ पे आना है, वहाँ स्टेशन पे T2 से T1 आना है तो मेट्रो के थ्रू लाइन 3 पे चेंज करेगा, वहां से उतर के हमारा इस लाइन से आके T1 जाना है तो T1 जा सकता है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।